गोळा कशा पद्धतीने थ्रो करायचा आहे. गोळ्याचे जे मी टेक्निक म्हणजे काय, तर 3च गोष्टी जमल्या म्हणजे आपले गोळा आउट ऑफ जातो. पहिली गोष्ट शॅडो प्रॅक्टिस, दुसरी गोष्ट गोळ्यावरती पकड, तिसरी गोष्ट जी आहे ती थ्रो. या 3 गोष्टीचा मेळ ज्या ठिकाणी आपण साधतो, 3 गोष्टीचं ज्यावेळेस एकत्रित करून गोळा टाकतो त्यावेळेस आपला गोळा हा 100% आउट ऑफ जातो. बरोबर. आता तर ह्या गोष्टी ज्या आहेत ती मी तुम्हाला दाखवणार माझ्या पद्धतीने. मी वैयक्तिक माझा जो गोळा आहे मी टाकत असताना, विद्यार्थ्यांना शिकवत असताना 13 मीटर, 13.5, 12.5च्या खाली तर कधी येऊ देत नाही गोळा. ही माझ्या पद्धतीने टाकतो. परंतु ह्याच्यामध्ये तुमच्या काय ज्या चुका आहेत त्या तुम्ही प्रत्यक्षात बघायचंय आणि आपण चुकतोय कुठं. मी तर सांगणार जर तुम्ही कुठं चुकताय ते, परंतु वैयक्तिक आपण पण आपल्याला पण समजलं पाहिजे की आपण गोळा कशा पद्धतीने पकडतोय, गोळा कशा पद्धतीने थ्रो करतोय. ह्या गोष्टी गोळा सांगून शिकण्यापेक्षा बघून लय लवकर माणूस शिकतो गोळा. आलं लक्षात. वर्कआउट तर करा तुम्ही, वर्कआउट करू नका असं म्हणत नाही मी, वर्कआउट तर करा, पण गोळा प्रत्यक्षात बघितल्यानंतर कशा पद्धतीने आपल्याला टाकता येतो ते त्याचे आपण कसं करायचं, गोळा टाकताना त्याची बरोबर आपण मेमिक्री जसे करतो एखाद्या आवाजाची, तसे आपण गोळा टाकत असताना त्याची मेमिक्री करायची. तुम्ही माझ्या गोळा टाकण्याची पद्धत जी आहे का ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. कमी वेळेमध्ये तुमचा गोळा आउट ऑफ जाणार आहे. हे हातातले मार्क आहे ती, फक्त 5 ते 10 सेकंदाच्या आतमध्ये तुमच्या हातामध्ये 15 मार्क आहे ती. एका मार्कासाठी मुलांना वर्ष 5-5, 6-6 महिने घालवावे लागतात. तुमचे 5 ते 10 सेकंदामध्ये तुम्हाला किती आहे ती 15 मार्क. त्यासाठी तुम्हाला रोज अर्धा तास द्यायला काय अडचण आहे. गोळा टाकायचे 3च गोष्टी आपल्याला फक्त आत्मसात करायचे. कमी कालावधीमध्ये चांगले मार्क पडणार फक्त भरतीचा एकच इव्हेंट आहे, तो आहे फक्त गोळा. लक्षात. 100 मीटरपेक्षा कमी टायमिंग मध्ये गोळ्याचे आपले 15 मार्क आपल्या हातामध्ये येऊन जातात. त्याच विद्यार्थी तिथं चुकतोय, आपले त्याच ठिकाणी आपण दुर्लक्ष करतोय. पळ 100 मीटर, पळ 1600 मीटर. माझा उद्देश हा नाही की तुम्ही ते 2 इव्हेंट करू नका, ते पण करायचे ती, परंतु ज्याचा गोळा आउट ऑफ आहे तो ह्याचा मेरिटचा बादशाह ठरणार आहे. तर आता वेळ न दवडता आपण काय करायचंय, गोळा कशा पद्धतीने पकडायचा आहे, थ्रो कसा करायचा आहे, हात शॅडो प्रॅक्टिस कशा पद्धतीने टाकायचा आहे. आणि दुसऱ्या गोष्टीमध्ये तुम्ही स्टँडिंगने पण गोळा टाकू शकता, पण स्टँडिंगनं गोळा टाकण्यापेक्षा शॅडो प्रॅक्टिसनं गोळा टाकला तर तुम्हाला गोळा जास्त जातो. स्टँडिंगनं हा गोळा नेहमी शॅडो प्रॅक्टिसपेक्षा अर्धा मीटर 1 मीटरनं गोळा आपला कमी जातोय. तर त्या गोष्टीकडे फक्त लक्ष द्यायचं. आता इकडे बघा, हा गोळा जो आहे त्या गोळ्याची साईज किती आहे हो, साईज तुम्हाला मी सांगितली होती. वेट झालं आपलं 7 किलो 260 ग्रॅम, परंतु ह्याची साईज जी आहे MM मध्ये सांगू शकाल का कोण. MM मध्ये गोळ्याची साईज जे म्हणतो आपण, त्रिज्या व्यास जो तुमच्या भाषेमध्ये आहे त्याची जी साईज आहे त्याची साईज किती सेंटीमीटर सांगू शकाल, किंवा सेंटीमीटर आहे ते सांगू शकाल. आपण सगळे ग्रामीण भागातले ना, तुम्हाला साधे सोपं तुमच्या भाषेमध्ये सांगतो. आपण जे ड्रिप आपण वापरतो ऊसामध्ये असेल किंवा कुठल्याही फळबागेला वापरतो, त्याची ड्रिप असते 16 mm, 10 mm, 20 mm. जे MM म्हणजे किंवा आपले किडनी स्टोन डॉक्टर म्हणतात बघा, 20 mm चा खडा आहे, 25 mm चा खडा आहे, 6 mm चा आहे, अशा MM चे खडे आहेत. एवढे मोठा खडा नसतो, परंतु सांगायचा उद्देश ते MM. त्या MM मध्ये जर साईज बघायची मला तर ह्याची कमीत कमी साईज किती असते 110 mm, जास्तीत जास्त किती 130 mm ह्याची साईज आहे. मग ही गोळा पकडत असताना कशा पद्धतीने पकडायचा आहे, चुकीच्या पद्धतीने गोळा कसाही पकडून चालत नाही. एखादा म्हणतो सर माझं 80 किलो वेट आहे पण गोळा जात नाही, कसा जाईल गोळा, तो कसाही पकडतो गणपतीने मोदक पकडल्यासारखा हातामध्ये, चालत नाही तसं. आणि एखादा 45 किलोचा किंवा 48 किलोचा विद्यार्थी पण गोळा आउट ऑफ काढतो. मग ते 80 किलोचा येतोय सर, त्याचा तर वेट कमी आहे, माझ्याकडे ताकद आहे, माझा गोळा जात नाही, त्याचा कसं काय जातो. अरे बाबा, तो गोळा व्यवस्थित पकड ना अगोदर. ही गोष्ट फक्त आत्मसात कर. पहिली गोष्ट कुठली, पकड. मग हे पकड करत असताना कशा पद्धतीने पकड करायची आपल्याला, आपल्या तळ हाताला जे 4 बोटे आहेत आपल्या हाताची, तळ हाताला ज्या ठिकाणी जॉईन झालेत का ह्याच्यावरती 75% गोळा आला पाहिजे. आणि 25% बोटावरती, पूर्ण बोटावरती पण घ्यायचं नाही, नीट लक्ष द्या. पूर्ण जर बोटावरती गोळा घेतला तर बोट पाठीमागे मुडपतात, बरोबर का. आणि पूर्ण तळ हातात पर्यंत घ्यायचं नाही. एखाद्याची टेक्निक जर असेल, ताकद भरपूर असेल तर तो खाली तळ हातावरून गोळा पुश करू शकतो, परंतु 4 बोटाचा जॉईंट ज्या ठिकाणी झालाय त्याच्यावरती आपल्याला काय करताय, 75% गोळा त्याच्यावरती, 25% गोळा आपल्याला बोटावरती. आणि गोळा घेतल्यानंतर आपल्या कॉलर बोनला गोळा लावायचा आहे. आता सध्या गोळा कुठं आहे माझा, कॉलर बोनला आहे. पूर्ण वेट कुठं आहे, पूर्ण बॉडीवरती आहे. त्या पद्धतीने गोळा आपल्याला पकडायचा आहे. आणि गोळा ज्यावेळेस आपल्याला थ्रो करायचा आहे त्यावेळेस हा सरळवरती थ्रो करायचा आहे, जेणेकरून आपल्याला गोळ्याला हाईट बसली पाहिजे. लक्षात. पकड आणि पकड तुमची गोळ्यावर आहे का नाही हे कधी समजलं. पहिल्यांदा आता पकड म्हणजे हातामध्ये कशा प्रकारे करायची समजलं सगळ्यांना. आणि त्यानंतर पकड, मानेला लावला, पूर्ण वेट आपलं मानेवरचं आणि पूर्ण बॉडीवरती आपलं वेट आहे, बरोबर. गोळ्याचं ज्यावेळेस पाठीमागू शकतो. आता नंबर आलाय तो 2. या 3 टेक्निक पैकी नंबर दुसरा कुठला आला, शॅडो प्रॅक्टिसचा. शॅडो प्रॅक्टिसचा नंबर दुसरा कोणता, ही आपली शॅडो प्रॅक्टिस.
इथं टाकत असताना 2 स्टेपमध्ये आपल्याला स्टॉप बोट मध्ये जायचंय. पहिल्या स्टेपला तुम्ही ज्या ठिकाणी उभा आहे ही पहिली स्टेप आली. दुसऱ्या स्टेपला इथं आल्यानंतर ही लेवल आली पाहिजे. जंप घेऊन पुढे यायचंय, पाय घासत पुढे यायचं नाही. खाली ग्राउंडवरती पाय घासत अजिबात यायचं नाही. ग्राउंडवरती जंप घेऊन पुढे यायचंय. 2 स्टेपमध्ये इथं आला पाहिजे. इथं आल्यानंतर ज्यावेळेस मी पाठीमाग आहे त्यावेळेस माझं बॉडी वेट कुठे आहे हो? उजव्या पायावरती. आता ज्यावेळेस मी पुढे येतोय त्यावेळेस माझं बॉडी वेट डाव्या पायावरती आलं पाहिजे. झटका द्यायचा असं वरती. ही झालं दुसरी स्टेप. आणि आता तिसरी स्टेप जी आहे का, ज्यावेळेस तुम्ही गोळा टाकताय इथं आल्यानंतर मानेचा गोळा काढला डायरेक्ट वरती थ्रो करता. स्टँडिंग गोळा टाकला येऊ आउट ऑफ गेला बरोबर. ज्यावेळेस आपण गोळा थ्रो करतोय त्यावेळेस जरी आपल्या उजव्या हातामध्ये गोळा असला का, उजव्या हातामध्ये जरी गोळा असला तर डाव्या हातावरती डिपेंड आपल्या गोळ्याला झटका कशा पद्धतीने द्यायचा आहे, आपल्या चेस्टची पोझिशन कशी पाहिजे, छातीची पोझिशन कशी पाहिजे. लक्षात थ्रो करताना डावा जो हात आहे तो स्पीड मध्ये पाठीमागे घ्यायचा असा आणि कमरेतनं बॉडी फक्त स्विंग झाली पाहिजे, फिरली पाहिजे बॉडी. आणि डाव्या पायावरती आपलं वेट झटका बसला पाहिजे. उसळी घेऊन त्या पद्धतीने गोळावरती गेला पाहिजे. ही दंड जो आहे आपला हे मसल हे फक्त कानाला लावण्याचा प्रयत्न करतो, हात साईडने काढायचा नाही. ही झाली एकदम बरोबर स्टेप. आता तुमच्या चुकीच्या पद्धतीने गोळा टाकून दाखवणार आहे मी की तुमचा गोळा का जात नाही. तुमच्या ज्या स्टेप आहेत बऱ्याच जणांच्या स्टेप वेगवेगळ्या पद्धतीचे त्या पद्धतीने तुम्ही ज्या प्रकारे गोळा टाकताय त्या पद्धतीने मी गोळा तुम्हाला टाकून दाखवणार आहे. लक्षात. आता हे फक्त तुमच्या चुकीच्या पद्धतीने दाखवतोय. ही पद्धत तुम्ही आत्मसात करायची नाही. आता जे दाखवतोय ती अगोदरची मी दाखवली ती आत्मसात करायची आहे. आता मी जी स्टेप दाखवतो पद्धत ही तुमच्या चुकीच्या पद्धती द्या, त्याच्यामुळे तुमचा गोळा जात नाही ते दाखवतोय. त्यामुळे आपण समजून घ्यायचं की आपली चुकीची पद्धत कोणती आहे ती. लक्षात. आता पहिली गोष्ट, विद्यार्थी येतात गोळा पकडतात ज्यांना काही माहिती नॉलेज नसते. ही स्टेप हातामध्ये सरांनी सांगितलं होतं पकडायला, हात साईडने काढायचा. ही स्टेप हातामध्ये पकड व्यवस्थित नाही, शॅडो प्रॅक्टिस अशा पद्धतीने करायची. ही करायचं, कमरेतनं खाली झुकायचं. गोळा 8 मार्काचा गेला, 9 मार्काचा, 10 मार्काचा गेला किंवा 6 मार्काचा गेला. काय केलं मी आता, हातामध्ये इथं गोळा पकडला. दुसरी गोष्ट स्टेप ह्या पद्धतीने घेतली. इथं आल्यानंतर बॉडी खाली झुकवली पूर्णच. ही मुवमेंट झाली. ही मुवमेंट झाली नाही पाहिजे. लक्षात. ही पहिली चूक तुमची. पहिली चूक कोणती, शॅडो प्रॅक्टिस नीट नाही. आणि दुसरी चूक कोणती, हात खाली घेतला. लक्षात. आणि तिसरी चूक कोणती, पकड तुम्ही नीट केली नाही. ह्या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने टाकल्या. आता दुसरी गोष्ट, बऱ्याचशा मुलांना शॅडो प्रॅक्टिस जमते, पकड पण जमते. ही व्यवस्थित स्टेप घ्यायची बरोबर. श्वास घ्यायचा साईडला सर बाळा, श्वास घ्यायचा आणि हात माने लावलाय का की हात असं साईडने काढायचा. टाकताना गोळा हात असं साईडने काढा. ज्या वेळेस तुमचा हात साईडने निघतो त्या अर्थी तुमचा गोळा जो आहे का तो त्या एल्बोच्या ताकदीवरती, कोपराच्या ताकदीवरती निघतो गोळा. त्या ताकदीवर तुमचा गोळा पुढे जातोय. लक्षात. आता तिसरी जी स्टेप आहे तुमची चुकीची पद्धत, हात आहे का पकड मजबूत असते तुमची, पाठीमाग झुकायचं पूर्ण हितपर्यंत बरोबर असताय आणि इथं टाकत असं हात असं पाठीमागे न्यायचा. हात जर पाठीमागे न्याला असा तो पाठीमाग आणि टाकताना पूर्ण हे आणायचं पुढं. इथं फॉल झाला गोळा, गोळ्याला ताकद लागली नाही, गोळ्याचं डिस्टन्स पुढचं कमी झालं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ही जर चुकलं ना तुमचं तरी शोल्डर एवढे बेकार पेन करतात ना, तुम्हाला भरती सुद्धा देऊ देणार नाहीत. अशा पद्धतीने चुका केल्या तुम्ही तर त्या शोल्डरमध्ये मसल लॉक होतात पूर्ण. सिरियस गुत्ती म्हणतात आपण त्यांना, बरोबर का. माझ्या शोल्डरमध्ये पेन करतोय गोळा टाकताना, सर माझा एल्बो दुखतोय किंवा माझं मनगट दुखतंय. त्या पद्धतीच्या ज्या चुका आहेत त्या मुलांच्या, जे दुखतं म्हणता ना तुम्ही, ह्या चुका आहेत. ह्या चुकीमुळेच आपलं हे मसल पूर्ण खराब होऊन जातात. लक्षात. कोणाला काय डाऊट, काय शंका, टाकणार गोळा आउट ऑफ सगळेजण, अरे बोला. ओके ठीक आहे. चला या पण एक जण या इकडे. गोळा टाकणं अशी असं बाकी सरा जावा आपापल्या या त्यांना शेवट चुका थोडासा किंचित दादा तू शॅडो शेवटच्या टोकापासून असं झुकायचं किंचित. मी पाहिलं ह्याच्यावर पूर्ण झालं. आणि आता मी काय जातो झुकूनच पुढे जायचं आणि मग बॉडी उचलायची. लक्षात.
पोटात मध्ये ओढ. झुक एकदम खाली, झुक खाली, झुकून कोण जाणार अरे कमरेतनं बॉडी फिरव तू. गेल्यानंतर उठून नाही ते गेल्यानंतर असं पकडलंय का नाही. आता असा आहे तो, असा गेल्यानंतर मग फिरणार जोरात. आता शेवट टाका नवीन आहे दुसरं कोणतं पुढे. झुक, झुकून चाल पुढे. ठीक आहे, हळूहळू होईल. चला पुढे तो नवीन आहे. नवीन पोर आहे. चल ये इकडे ये चल. ये आला ये. टाक बरं जातो का आउट आउट ऑफ जातो. मग कशाला जातो तू. इथं शो करा येऊ नका बरं. काय काय जाऊ नाही 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 जाते ह्याच जाते मग. हा हात साईडने काढू नको. साईडने निघतो हात असा. ती ऑलिम्पिकची झाली स्टेप टॉपच्या गोळ्याची. तुझ्याकडे तेवढा डाएट आहार व्यायाम आहे का काय. पोटात घे. झोक. हा चल पुढं तसं झुकत उचल बॉडी. पुढं पुढं तोल जाऊन द्यायचा नाही रे. मागे सरकायचं. चल रे पुढे एक जण. गोळा आउट ऑफ गेला ना तुझा. फॉल होतोय. नीट टाक बाहेर नाही चापटी ना आता मी. बाहेर निघला पाहिजे. उचल. अरे